हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललो आहोत इंदापूरला. जाण्याआधी गाडीमध्ये थोडं पेट्रोल भरून घेतो. पेट्रोल म्हणजे टाकी फुलच करतो आहे. त्यानंतर लांबचा प्रवास आहे म्हणून थोडे टायर्समधली हवा चेक करून घेतो. संध्याकाळी आम्ही 5:30, 6, पावणे 6पर्यंत निघाले असेल. मध्ये जाऊन गाडी थांबवून चहा पिऊन घेतली. लांबचा प्रवास होता म्हणून थोडा वेळ चहा प्यायला आणि लगेच आम्ही निघालो परत इंदापूरला जाण्यासाठी. आमच्या गाडीच्या लाईटचा उजेड कमी आणि समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाईटीचा उजेड आमच्या डोळ्यावरती पडत होता. तर आम्ही पोचलो होता इंदापूरमध्ये त्यांच्या गावी. ते आम्ही आलो ताईंच्या घरी. ताईंची मुलगी, त्यांचा मुलगा, हे भाऊंना भेटले. बैलगाडीचे पथक, त्यांना बैलगाडीचा खूप नाद आहे. त्यानंतर इथे बैलांचे खाद्य काढतात. हे ताईंच्या घराच्या बाहेरचा भाग आहे, समोरचा. इथे ते बैल बांधतात. ते आम्हाला पोपटी खायची होती म्हणून भाऊ पोपटीची तयारी करतात. इथे बघू शकता तुम्ही पोपटी बनवण्यासाठी कसे जागा करतात आणि हे जाळण्यासाठी. ही पोपटी बनण्यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी लागतो हे जाळण्यासाठी. इथे आता आमची पोपटी तयार होत आहे. मस्त झालेलं आहे. आता लवकरच तयार होईल पोपटी. मडकं गरम आहे म्हणून भाऊ काठीच्या साहाय्याने मडकं बाहेर काढतात. आता हे बघू शकता आपली पोपटी तयार झालेली आहे. मडक्याचं काम झालं आहे म्हणून आता ते दुसरीकडे ठेवतात नेक्स्ट टाईम पोपटी बनवण्यासाठी. आता ताईने शेंगा भाजलेल्या खाण्यासाठी त्या खाल्ल्या आणि रात्री भाऊने पोपटी केलेली ती पोपटी खाल्ली आम्ही. हे कोकणातली स्पेशल पोपटी.